सह्याद्रीच्या जंगलातलं भयानक वास्तव्य. कोयना टायगर रिझर्व्हमध्ये लाखो वृक्षाची कत्तल. नमस्कार, लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत. सह्याद्रीच्या घनदाट जंगलातून एक अतिशय धक्कादायक आणि भयानक वास्तव समोर येते. सातारा जिल्ह्यातील अतिसंवेदनशील भाग म्हणून ओळखला जाणारा पाटण तालुक्यातील कोयना टायगर रिझर्व्ह क्षेत्रातून एक काळीज पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे. ज्या भागात पक्ष्यांचा सुटका आणि माणसांच्या पाऊलखुणा उमटायलाही वन विभागाची परवानगी लागते, त्याच टायगर रिझर्व्ह क्षेत्रात राजरोसपणे लाखो वृक्षांची बेसुमार कत्तल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मौल्यवान फणस जातीच्या झाडावर कुऱ्हाड चालवली गेली आहे आणि या संपूर्ण प्रकारावर वन विभागाने चक्क हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवले आहे. झाडे लावा, झाडे जगवा हा सरकारी नारा आपण नेहमीच ऐकतो, पण कोयना वनक्षेत्रात मात्र सध्या झाडे लावा आणि झाडे तोडा असाच काहीसा उलटा नारा पाहायला मिळतोय. सह्याद्रीचे हे हिरवेगार लचके तोडणारे समाजकंटक आज निसर्गाच्या छाताडावर नाचत आहेत. लाखो रुपयाची अवैध देवाणघेवाण करून ही परवानगी दिली गेल्याचा दबका आवाज आता या परिसरात घुमू लागला आहे. नमस्कार, लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण उभे आहोत मिरगाव या ठिकाणी. या मिरगाव या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी फणसाच्या झाडाची कत्तल या वृक्षतोड्यांनी केलेली आहे आणि याच वृक्षतोड्यांचीकडे दुर्लक्ष करते हे कोयना फॉरेस्ट. आणि कशा पद्धतीने कत्तल केले आहे तुम्ही पाहू शकता. किती मोठमोठी जी झाडे आहेत या ठिकाणी फणसाची इथं तोडण्यात आली, याच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही अजून. आणि हे तुम्ही जर पाहू शकता तर पाटण आपलं कोयनेकडून ओझरच्या ठिकाणी जाण्यासाठी इथले अधिकारी, फॉरेस्टचे अधिकारी ये जा करत असतात, मात्र त्यांना ही फणसाची झालेली कत्तल दिसत नाही. याचा अर्थ काय आहे माहीत आहे का तुम्हाला? याचा अर्थ एवढाच होऊ शकतो की फॉरेस्ट विभागाचे खिसे भरण्यात आले असतील, त्यामुळं ही कारवाई होत नसेल. या साताऱ्यातील अतिसंवेदनशील भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या पाटण तालुक्यात कोयना टायगर रिझर्व्ह क्षेत्र या क्षेत्रामध्ये कुठल्याही परवानगीशिवाय काही करता येत नसताना मात्र या ठिकाणी राजरोसपणे लाखो वृक्षांची कत्तल केली गेली आहे. तर तुम्ही पाहिलं की कशा पद्धतीनं या ठिकाणी फणसाच्या झाडाची कत्तल केलेली आहे. ही फणसाच्या झाडाची कत्तल आम्ही जिथं उभा आहे ते मिरगाव आहे. मिरगाव बरोबर मानाईनगर, कामरगाव या सर्व गावांमध्ये अशा फणसाची कत्तल केल्याने रस्त्याच्या कडेला आणून ही झाडे टाकलेली आहेत. याच्यावर फॉरेस्ट विभागाचा अधिकारी काय कारवाई करणार हे बघणं गरजेचं आहे. मला तर वाटतं की फॉरेस्ट विभागाचे अधिकारी काही कारवाई करू शकत नाहीत, कारण त्यांची आणि या वृक्षतोडवाल्यांची मिलीभगत आहे. याचं कारण एवढंच मी सांगतोय की ज्यावेळी गाडोखोपच्या ठिकाणी लहान लहान मुलांनी झाडं लावली होती, त्या झाडांच्या वृक्षतोडांच्यावर कारवाई करायची सोडून त्यांना ताकीद देऊन सोडून दिलं. म्हणजे हे अधिकारी कशा पद्धतीने या ठिकाणी काम करतात ते आपल्याला पाहायला मिळते. कारण एका ठिकाणी अधिकारी म्हणतात झाडे लावा, झाडे जगवा, हे त्यांचं एक ब्रीदवाक्य असतं, मात्र ज्यावेळी हीच झाडे तोडली जातात त्यावेळी हेच अधिकारी या झाडाकडे दुर्लक्ष करतात आणि या वृक्षतोड्यांच्या बरोबर संगनमत करून आपापले खिसे भरले जात आहेत का काय, असा मोठा प्रश्न या ठिकाणी उभा राहतोय. ह्या सर्व गोष्टीची चौकशी वरिष्ठ लेवलला झाली पाहिजे. लोकसम्राट महाराष्ट्रबरोबर मी भरत. जय हिंद, जय महाराष्ट्र. या संपूर्ण वृक्षतोडीच्या प्रकरणावरून आता थेट वन अधिकारी अंकुश साळुंखे यांच्यावर संशयाची सुई रोखली गेली आहे. साळुंखे यांच्या निलंबनाच्या मागणीने आता पाटण आणि सातारा जिल्ह्यात चांगलाच जोर धरला आहे. पण प्रश्न असा पडतो की एवढी मोठी कत्तल होत असताना या अधिकाऱ्याला कोण वाचवते? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अधिकाऱ्याच्या पाठीशी एक बड्या नेत्याचा किंवा मंत्र्यांचा हात असल्याचा बोलले जात आहे. हा अधिकारी कोयनेच्या निसर्गाच्या सौंदर्यासाठी कर्दनकाळ ठरतोय, अशी संतप्त भावना आता निसर्गप्रेमीमधून व्यक्त होत आहे. या बेसुमार वृक्षतोडीमुळे केवळ निसर्गाचा ऱ्हास झालेला नाही, तर थेट कोयना धरणाच्या सुरक्षेलाही मोठा धोका निर्माण झाला आहे. डोंगर उघडे पडल्यास माती वाहून धरणात गाळ साचण्याचा आणि दरडी कोसळण्याचा धोका वाढला आहे. आता या संपूर्ण प्रकरणाकडे राज्याचे वनमंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री काय भूमिका घेणार, की नेहमीप्रमाणे या गंभीर विषयाकडे डोळेझाक केली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निसर्गप्रेमी आणि सामाजिक संघटनांनी थेट इशारा दिला आहे की जर आत्ताच ही कारवाई झाली नाही तर येत्या काही वर्षात हा हिरवागार परिसर कायमचा भकास झाल्याशिवाय राहणार नाही। या संपूर्ण प्रकरणाच्या प्रत्येक अपडेटवर आमची नजर आहे। अशा सर्व अपडेटसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज।